Hello everyone, my name is Nisha and welcome to my YouTube channel Study with Nisha Shahane Zozari. So friends, today's video is 6th standard Marathi medium for Marathi medium. So today we are going to learn 1.6 Grandpa Tells a Story. इंग्लिशचं जे बुक आहे तुमचं मराठी मीडियमचं त्यामधील 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी हा पाठ आपण आज शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये काही शब्द आलेले ते शब्द पाहून घ्या. एज, एज म्हणजे किनारा. EDGE, एज म्हणजे किनारा. कॅमल म्हणजे उंट. जॅकल म्हणजे कोला. माउंचिंग म्हणजे चरणे. ट्रिक म्हणजे चाल. बॉर्डर म्हणजे सीमा. टेम्प्ट म्हणजे मोहात पडणे. शुगर कॅन म्हणजे ऊस. फर्दर म्हणजे पुढील. ट्रीट म्हणजे मेजवानी. फील्ड म्हणजे शेत. स्टील म्हणजे चोरणे. ड्राउन म्हणजे बुडवणे. हॉल म्हणजे के काढणे. ड्रॉ म्हणजे हाकलणे. डीप म्हणजे बुडणे. हे सगळे शब्द तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला हे सगळे शब्द पाठ झाले पाहिजेत. आणि जर काही पाठामध्ये अनेक दुसरे काही शब्द असतील तर ते मी तुम्हाला शिकवता शिकवता सांगेल. तर चला तर मग लक्ष देऊन पहा. सो सुरू करूयात आपल्या स्टोरीला. 1.6 ग्रँडपा टेल्स अ स्टोरी. ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रौनक अँड हिज फ्रेंड्स. ग्रँडफादर म्हणजे काय? आजोबा. वॉज टेलिंग अ स्टोरी काय करत होते तर स्टोरी सांगत होते. टेल म्हणजे सांगणे. वॉज टेलिंग अ स्टोरी टू रौनक अँड हिज फ्रेंड्स. रौनकला आणि त्याच्या मित्रांना ग्रँडफादर म्हणजेच आजोबा एक गोष्ट सांगत होते. बघा ग्रँडप्पा काय म्हणतात. वन्स अपॉन अ टाइम नियर द वॉटर्स एज. कोणे एकेकाळी वॉटरच्या किनाऱ्यालगत म्हणजे पाण्याच्या किनाऱ्यालगत. मध्येच रौनक काय म्हणतो बघा की एक्सक्यूज मी ग्रँडप्पा व्हॉट इज अन एज. मग मध्येच रौनक काय करतो, आजोबा आहेत त्यांना काय करतो मध्येच बोला हाक मारतो म्हणतो की एक्सक्यूज मी ग्रँडप्पा व्हॉट इज अन एज. एज म्हणजे काय? EDGE, एज म्हणजे काय? तर मग ग्रँडपा मध्येच काय म्हणतात, माय डिअर बॉय अलाउ मी टू कम्प्लीट धिस सेंटेन्स. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड जॅकल लिव्ड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज. ग्रँडपा म्हणतात रौनकला, माझ्या बाळा मला आधी सेंटेन्स कम्प्लीट करू दे. एकेकाळी एक कॅमल आणि एक जॅकल म्हणजेच एक उंट आणि एक कोला लिव्ड बाय अ रिव्हर एका नदीजवळ राहत होते. नियर द वॉटर्स एज नदीच्या किनाऱ्याजवळ राहत होते. अँड ऑन द अदर साइड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. तर नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यालगत काय होतं, अदर साइड ऑफ द रिव्हर नदीच्या दुसऱ्या साइडला काय होतं, एक छोटंसं गाव होतं. विथ फील्ड्स तिथं काही प्रमाणामध्ये शेती होती. नाव कॅन एनीवन हेल्प रौनक विथ द वर्ड एज. आता कोणी रौनकला हेल्प करू शकेल का की एज म्हणजे काय? तर मग आता एज म्हणजे काय तर किनारा. नदीचा जो किनारा असतो, पाण्याचा जो किनारा असतो त्याला आपण काय म्हणत असतो, एज म्हणत असतो. ईशान मध्येच ईशान काय बोलतो पहा, लेट मी गेस इट इज द बॉर्डर ऑफ द लाईन व्हेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स. लेट मी गेस तो म्हणतो की मला अंदाज लावू द्या. इट इज द बॉर्डर ती काय आहे, एक बॉर्डर आहे, एक सीमा आहे. किंवा ऑर द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स. किंवा एक अशी लाईन आहे की ती एका ठिकाणाहून सुरू होते तर दुसऱ्या ठिकाणी ती काय होते, संपते. ग्रँडप्पा यू आर राईट नाऊ द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. मग ग्रँडप्पा काय म्हणतात बघा की ग्रँडप्पा काय म्हणतात, यू आर राईट नाऊ द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. म्हणजे तुझं बरोबर आहे. जॅकल कसा होता, खूप क्लेवर होता. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल. तो काय करायचा, तो काय करायचा, प्रयत्न करत राहायचा. कशाचे तर टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल. त्याच्या कॅमल जो फ्रेंड होता त्याचा कॅमल म्हणजे उंट, त्याच्यासोबत तो काय करायचा, ट्रिक म्हणजे चाल करणे किंवा फसवणे. त्याला मज्जा वाटायची त्याला फसवायला. तर तो नेहमी त्याला काय करायचा, प्रयत्न करायचा कोणत्या ना कोणत्या गोष्टीने फसवण्याचा आणि मज्जा घेण्याचा.
हु वॉज हॅपीली मंचिंग अवे. जॅकलचा फ्रेंड कोण होता? जॅकलचा फ्रेंड होता कॅमल म्हणजेच उंट. कोल्ह्याचा फ्रेंड कोण होता? उंट होता. हु वॉज हॅपीली मंचिंग अवे. हु वॉज हॅपीली मंचिंग अवे. जो की हॅपीली म्हणजे आनंदाने तो काय करायचा? चरत चरत दूर जायचा बघा. आता बघा नेक्स्ट राधिका काय म्हणते बघा मध्येच. आता राधिका मध्येच बोलते, तर राधिका काय म्हणते पाहूयात आपण. राधिका, ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज. तर राधिका म्हणते ग्रँडपा तुम्ही लास्टची फ्रेज जी आहे, लास्टचं जे वाक्य ते तुम्ही परत रिपीट करू शकता का? मग नंतर बघा ग्रँडपा काय म्हणतात. हॅपीली माउंचिंग अवे म्हणजे हॅपीली माउंचिंग अवे म्हणजे काय? आनंदाने चरत चरत दूर जाणे. द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग ऑर माउंचिंग अवे हिज फूड. तर कॅमल काय करायचा? हॅपीली म्हणजे आनंदाने आणि हळूहळू काय करायचा? तो जेवण त्याचं जे खाणं आहे, चरणं आहे, ते हळूहळू हळूहळू आनंदाने मनसोक्त खात 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 दूर 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 जायचा. माउंचिंग अवे हिज फूड. मग चिल्ड्रन काय म्हणतात बघा. ओ असं आहे का? बरं. मग ग्रँडपा काय म्हणतात परत. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर कॅन ट्रीट. द जॅकल म्हणजेच काय? द कोल्हा काय करायला सुरुवात केली कोल्यानं? टू टेम्प हिम त्याला मोहात पाडायला सुरुवात केली. कोणाला? तर उंटाला. टू गो फॉर अ शुगर कॅन ट्रीट. तर कुठं शुगर कॅन ट्रीट म्हणजे शुगर कॅन म्हणजे आताच बघितलं आपण ऊस, आणि ट्रीट म्हणजे मेजवानी. तर ऊसाच्या मेजवानीला आपण दोघंही काय करूयात? जाऊयात असं तो बोलून त्याला मोहात पाडायला, टेम्प्ट म्हणजे मोहात पाडायला त्यानं सुरुवात केली. मग बघा विद्या, पार्डन ग्रँडपा आय डिडंट गेट द लास्ट वर्ड कुड यू रिपीट दोज. मग तो काय म्हणतो? पार्डन ग्रँडपा आय डिडंट गेट द लास्ट वर्ड. म्हणजे मग विद्यानं मध्येच ग्रँडपाला काय बोलले की आय डिडंट गेट द लास्ट वर्ड, मी शेवटचा जो वर्ड आहे शब्द तो मी ऐकलेला नाहीये. कुड यू रिपीट दोज. मग तुम्ही मला तो परत रिपीट करून सांगताल का? मग ग्रँडपा काय म्हणतात बघा. अ शुगर कॅन ट्रीट. अ शुगर कॅन ट्रीट म्हणजेच ऊसाची मेजवानी. मग विद्या काय म्हणते बघा की सॉरी ग्रँडपा बट आय डिड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगर कॅन ट्रीट. मग ग्रँडपा काय म्हणतो बघा. अ ट्रीट इज समथिंग म्हणजे ती काय म्हणते विद्या. सॉरी ग्रँडपा बट आय डिड नॉट अंडरस्टँड मला समजलं नाहीये की शुगर कॅन ट्रीट म्हणजे काय. मला हे वाक्य छोटंसं समजलेलं नाहीये, प्लीज मला समजावून सांगा. मग ग्रँडपा काय म्हणतात. अ ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय. अ ट्रीट म्हणजे काय? ट्रीट म्हणजे पार्टी सारखं बघा. आपण नाही का आनंदी असल्यावर सगळेजण मिळून पार्टी करतो, तर त्या टाईप मध्येच आपण त्याला ट्रीट पण म्हणू शकतो. मग अ ट्रीट इज समथिंग स्पेशल काहीतरी विशिष्ट असतं. दॅट वन एन्जॉय म्हणजे आपण त्यामध्ये काय करत असतो? एन्जॉय करत असतो. द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू द शुगर कॅन फील्ड. जॅकलला काय पाहिजे होतं? कॅमल त्याच्यासोबत शुगर कॅन फील्ड म्हणजे शेत जे आहे त्या शेतामध्ये त्यानं यावं. कोणी? तर कॅमलनं जॅकल सोबत. अक्षय काय म्हणतो बघा. कॅन आय एक्सप्लेन फर्दर. द जॅकल अँड कॅमल वेअर गोइंग टू इट अँड एन्जॉय द शुगर कॅन फ्रॉम द फार्मर्स फील्ड. तर मग अक्षय काय म्हणतो तर कॅन आय एक्सप्लेन फर्दर पुढचं मी एक्सप्लेन करू शकतो का. द जॅकल म्हणजेच कोल्हा आणि कॅमल वेअर गोइंग टू इट दोघं जण जात होते का की इट आणि एन्जॉय खाण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. शुगर कॅन म्हणजे ऊस कशातून तर फ्रॉम द फार्मर्स फील्ड शेतकऱ्यांच्या शेतातून ते दोघं जण ऊस खायला जात होते का असं अक्षयनं विचारलेलं आहे. आता पुढचं बघू आपण. आता राधिका काय म्हणते बघा. वाय एव्हरीवन विल एन्जॉय अ शुगर कॅन ट्रीट. सगळ्यांनाच का शुगर कॅन ट्रीट आवडते? काय एन्जॉय करतात सगळेच. मग ग्रँडपा काय म्हणतात. यस यू हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ ट्रीट. हा आता तुला कळलंय की ट्रीटचा अर्थ काय आहे नेमका. म्हणजे एखादी गोष्ट आपण एन्जॉय करून खाणे त्याला आपण काय म्हणतो? ट्रीट म्हणतो. मग आता गौरी काय म्हणते बघा.
प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी, बट टेल मी प्लीज, डज इट मीन दॅट दे वी आर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. मग गौरी म्हणते प्लीज कंटिन्यू करा ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी, आम्हाला आता ती स्टोरी ऐकू द्या, बट टेल मी प्लीज, पण मला आधी सांगा, डज इट मीन दॅट दे वी आर गोइंग टू स्टील, म्हणजे याचा अर्थ असा आहे का की ते दोघं जण स्टील फ्रॉम द फार्मर, म्हणजे शुगर कॅन जे आहे, ऊस जे आहे ते त्या शेतामधून चोरायला गेले होते का, त्या शेतकऱ्यांचे जे ऊस आहेत ते दोघं जण ते चोरायला गेले होते का. मग श्रेया काय म्हणते बघा, मे बी बट लेट्स लिसन टू द स्टोरी, ग्रँडपा लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन लेटर. मग श्रेया काय म्हणतील, कदाचित तसं असंही शकतं, पण आपण काय करूया, लेट्स लिसन टू द स्टोरी, आधी आपण काय करूया, स्टोरी ऐकूयात. ग्रँडपा लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन लेटर, नंतर क्वेश्चन आपण विचारूत, पण आधी आम्हाला काय करा, स्टोरी ऐकू द्या, असं श्रेया असं म्हणते. आता इथं बघा तुम्हाला पॉइंटर्स दिलेले आहेत बघा, तर ते पॉइंटर्स आधी आपण बघूयात काय आहेत नेमके. पॉइंटर्स, रीड द कन्व्हर्सेशन अलाउड, जे की आताच आपण हे कन्व्हर्सेशन काय केलेलं आहे, पूर्ण रीड केलेलं आहे. आता सेकंड काय आहे ते पाहूयात. ग्रुप वर्क फ्रॉम ग्रुप ऑफ 4 or 5, तुम्हाला 4 आणि 5 जणांचा ग्रुप करायचा आहे. 1 person टेल्स रीड अलाउड अ स्टोरी, एक जण काय करेल, मोठ्यानं ती स्टोरी वाचेल, ऑर अ पोएम ऑर अ पॅसेज, किंवा एक पॅसेज वाचेल, किंवा एक पोएम वाचेल, किंवा एक स्टोरी वाचेल, एक जण त्या ग्रुपपैकी. मग ऑदर इंटरपुट हिम हर पोलाइटली, मग ऑदर काय करेल, म्हणजे इतर काय करतील, मध्येच इंटरपुट करतील. इंटरपुट करणे म्हणजे काय, इंटरपुट करणे म्हणजे समजा समोरचा एखादा स्टोरी वगैरे पोयम काही सांगत असेल, त्याला मधीच आपण अडथळा देऊन प्रश्न विचारणे किंवा क्वेश्चन विचारणे, किंवा ऐकू जर नाही आलं असेल तर परत सांग असं बोलणे, ह्याला काय म्हणतात, इंटरपुट करणे असं म्हणतात. पण ते कसं करणार, हर पोलाइटली, पण तो पोलाइटली अगदी शांतपणे, तो सभ्यपणे काय करणार आहे, इंटरप्रूट करणार आहे. तर युजिंग एनी सुटेबल, इथं काय सांगितले, युजिंग एनी सुटेबल एक्सप्रेशन फ्रॉम द बॉक्स. तर कसं करणार आहे ते, की आता इथं बघा बॉक्स दिलेला आहे आपल्याला हा, तर या बॉक्स मधील काय करणार आहे, तो सुटेबल एक्सप्रेशन जे आहे ते यूज करून तो पोलाइटली इंटरप्रूट करणार आहे. ओके, इंटरप्रूट करणे म्हणजे कळालं तुम्हाला, जर एखादी व्यक्ती बोलत असेल, समोरची व्यक्ती आपल्याला स्टोरी सांगत असेल, किंवा भाषण करत असेल, किंवा पोएम म्हणत असेल, किंवा अजून इतर काही गोष्टी सांगत असेल, तर मध्येच त्याला आपण अडथळा निर्माण करून काहीतरी विचारणे, मध्येच आपल्याला समजा अडथळा येतो, मध्येच क्वेश्चन आपल्या मनात येतात, प्रश्न येतात, आणि मध्येच तो प्रश्न त्याला समोरच्याला विचारणे, ह्याला इंटरप्रूट करणे असं म्हणतात. तर मग बघा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, तर द पर्सन स्पीकिंग किंवा रीडिंग शुड आन्सर ऑर एक्सप्लेन विदाउट गेटिंग अँग्री. आणि जेव्हा आपण इंटरप्रूट करतील समोरची व्यक्ती, तेव्हा तो पर्सन रागात न येता आन्सर ऑर एक्सप्लेन विदाउट गेटिंग अँग्री, तर रागात न येता त्यानं काय करायचं आहे, आन्सर द्यायचा आहे. इफ द पर्सन गेट्स अँग्री समवन एल्स टेक्स अप द रीडिंग, जर त्या पर्सनला जर राग आला तर लगेचच काय करायचं, दुसऱ्यानं समवन एल्स टेक्स अप द रीडिंग, तर दुसऱ्यानं वाचायला सुरुवात करायची. ओके, तर हे आहे तुमचं ग्रुप वर्क. आता इथं काय दिले बघा, समटाइम्स यू नीड टू इंटरप्रूट अ पर्सन हु इज स्पीकिंग टू यू. आता एखाद्या वेळेस काय होतं, यू नीड टू इंटरप्रूट, तुम्हाला काय होतं की मध्येच बोलायला लागतं. अ पर्सन हु इज स्पीकिंग टू यू, जर तुम्हाला एखादा माणूस व्यक्ती बोलत असेल पण मध्येच तुम्हाला त्याला थांबवावं लागतं, बट यू मस्ट डू सो पोलाइटली, पण तुम्हाला कसं करायचं आहे, एकदम शांतपणे विचारायचं आहे, पोलाइटली सभ्यपणे त्याला विचारायचं आहे. द एक्सप्रेशन गिवन बिलो कॅन बी यूज टू इंटरप्रूट समवन पोलाइटली. तर आपल्याला खाली इथं काय दिलेत, हे एक्सप्रेशन दिलेले आहेत वेगवेगळे, की इंटरप्रूट करताना तुम्ही कसं करायचं. आता एक्झाम्पल मी सांगते, टीचर तुमची समजा क्लासमध्ये शिकवत असेल, तुम्हाला आता त्यांचं कंटिन्यू असेल शिकवणं चालू, पण तुम्हाला मध्येच तुमच्या मनात काहीतरी एखादा प्रश्न आला किंवा एखादी समस्या आली आणि तुम्हाला ती किंवा डाऊट आले, तर तुम्हाला आता विचारायचं टीचरला, तर तुम्ही कसं डायरेक्ट टीचरला विचारणार का, नाही. तर तुम्ही आधी बघा, इथं तुम्हाला या बॉक्समध्ये कसं तुम्हाला सुरुवात करायची विचारायची ते इथं दिलेलं आहे. समजा तुम्ही डायरेक्ट मध्येच उभा राहिला आणि विचारायला सुरुवात केली तर तुमच्या टीचरांना राग पण येऊ शकतो. तर त्याच्यासाठीच तुम्हाला हे इथं ह्या बॉक्समध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे, की तुम्हाला जर काही समस्या मध्येच निर्माण झाल्या
टीचर शिकवताना किंवा एखाद्याची गोष्ट ऐकताना, पोएम ऐकताना, तर तुम्हाला मध्येच त्याला कसं थांबून प्रश्न विचारायचा आहे ते इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. चला तर मग आता आपण पाहूयात काय सांगितलंय ना. इथे इंटरप्शन दिलेलं आहे आणि त्याच्यावर समोरच्या व्यक्तीनं काय रिस्पॉन्स द्यायचा आहे ते इथं दिलेलं आहे. बघा आता पार्डन, इथून सुरुवात कशी आहे बघा. समोरचा व्यक्ती बोलते, पण तुम्ही सुरुवात कशी करणार जर तुमच्या मनात शंका आली तर तुम्ही काय म्हणणार, हात वर करून म्हणणार पार्डन म्हणणार. ओके, पार्डन म्हणजे काय, क्षमा असावी. मग किंवा असं म्हणणार एक्सक्यूज मी सर किंवा एक्सक्यूज मी मॅडम असं तुम्ही म्हणणार. ओके, किंवा अजून काय, एक्सक्यूज मी जर आंटी वगैरे कोण असेल तर तुम्ही असं, किंवा एक्सक्यूज मी अंकल असं तुम्ही म्हणणार. मग त्यावर रिस्पॉन्स तुम्हाला काय मिळणार की येस. आणि पुढे बघा काय दिले, कॅन यू किंवा कुड यू रिपीट दॅट प्लीज, तुम्ही परत रिपीट करू शकता का तुमचं बोलणं, किंवा विल यू प्लीज से दॅट अगेन, किंवा तुम्ही परत तुम्ही जे आता बोलले ते परत तुम्ही से म्हणजे म्हणू शकता का. मग ह्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्स काय मिळेल तर शुअर किंवा सर्टनली, म्हणजे याचा अर्थ काय, हो नक्कीच. आता थर्ड बघा काय आहे, सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड सेंटेन्स, लास्ट वर्ड किंवा सेंटेन्स. सॉरी बट आय डिड नॉट गेट द लास्ट वर्ड, सॉरी पण मला शेवटचा जो शब्द आहे तो ऐकू आला नाही, किंवा मला शेवटचं जे वाक्य आहे ते ऐकू आलेलं नाहीये. मग रिस्पॉन्स मध्ये काय बोलणार समोरचा व्यक्ती, ओके आय विल रिपीट इट, ठीक आहे मी काय करेल ते रिपीट करेल, म्हणजे मी परत सांगेल. आता बघा नेक्स्ट काय आहे, कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, किंवा कुड यू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ समथिंग डॅश डॅश. आय विल एक्सप्लेन, आता रिस्पॉन्स मध्ये काय देणार, इथं तो काय म्हणतो की कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ शकता का. जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तुम्ही काय बोलायचं आहे, कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, किंवा कुड यू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ समथिंग. समजा जी गोष्ट समजली नाही ती गोष्ट इथं ठेवायची. जसं की ह्यानं कसं एजचा अर्थ विचारला तर तो काय म्हणला, कुड यू एक्सप्लेन द मीनिंग ऑफ एज म्हणजे किनारा. तर मग ह्याला आपण रिस्पॉन्स कसा देणार, तर आपण ह्याला रिस्पॉन्स देणार, आय विल एक्सप्लेन इट आफ्टरवर्ड्स, मी थोड्या वेळाने त्याचा तुला एक्सप्लेन करून सांगेल, पण कधी, थोड्या वेळाने. नॉट नाऊ, लेटर ऑन म्हणजेच थोड्या वेळाने. एक्सक्यूज मी, कॅन आय आस्क समथिंग, मी तुम्हाला एक्सक्यूज मी म्हणायचं आपण, आणि मग कॅन आय आस्क समथिंग, मी तू काही विचारू शकतो का. मग इथं रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला काय बोलणार समोरचा व्यक्ती, गो अहेड, हो बोल, म्हणजे तुझं चालू दे, गो अहेड बोल. चला तर मग आपली अर्धवट राहिलेली स्टोरी आता आपण पाहूयात. टिट फॉर टॅट. हे बघा, तर मग आता स्टोरी जी मागे बघितली ती अर्धवट राहिली होती, रांडपानं सांगितली होती. आता इथं पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे ती आपण बघूयात काय आहे ते. वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड जॅकल लिव्हड बाय अ रिव्हर नियर द वॉटर्स एज. तर एकेकाळी एक कॅमल आणि एक जॅकल म्हणजेच एक उंट आणि एक त्याचा फ्रेंड कोल्हा कुठं राहत होते तर रिव्हर म्हणजे नदीच्या किनारी राहत होते. अँड ऑन अदर साइड ऑफ द रिव्हर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म्स. तर दुसऱ्या नदीच्या काठावर काय होतं, दुसऱ्या नदीच्या काठावर होतं एक छोटंसं गाव होतं. ते गाव कशानं भरलेलं होतं, शेतीनं भरलेलं होतं, शेतमळ्यांनी भरलेलं होतं. द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. जॅकल कसा होता, खूप हुशार होता. म्हणजे जॅकल म्हणजे कोण, कोल्हा. कोल्हा वॉज व्हेरी क्लेवर, कोल्हा कसा होता, धूर्त होता, लय हुशार होता. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड द कॅमल हु वॉज हॅपीली माउंचिंग अवे हिज फूड. त्यानं काय ठरवलं एक दिवस की त्याने एक चाल करायचं ठरवलं. कोणासोबत, त्याच्या मित्रासोबत, कॅमल सोबत. हु वॉज हॅपीली माउंचिंग अवे हिज फूड, जो की आनंदाने त्याचं अन्न तो काय करायचा, सगळं दूर जायचा. मग काय झालं बघा पुढे. द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर कॅन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड. त्यानं काय सुरुवात केली, त्याला भुरळ घालायला सुरुवात केली. टेम्प्ट म्हणजे भुरळ घालणे किंवा मोहात पाडणे. मग फॉर अ शुगर कॅन ट्रीट म्हणजे कशासाठी, ऊसाच्या मेजवानीसाठी आपण कुठं जाऊयात, फार्मरच्या शेतामध्ये जाऊयात. ऍट फर्स्ट द कॅमल hesitated but in the end he agreed to go with the jackal to raid the sugarcane field. तर मग काय झालं बघा पुढं काय झालं तर
आधी तो कॅमल काय करायचा, हेजिटेड म्हणजे घुटमळल्यासारखा, हो नाही असं म्हणायचा. मग नंतर काय झालं, एंडिंगला त्यानं काय केलं, त्याच्यासाठी तो ऍग्री झाला जॅकल सोबत जायला. कुठं, तर शुगर कॅन फील्ड मध्ये. ओके, म्हणजे ऊसाच्या शेतामध्ये जायला तो काय झाला, तयार झाला. आता बघा, द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द 2 fields क्रॉस्ड द रिव्हर. तर मग काय झालं, जॅकल बसला, कुठं बसला, तर कॅमलच्या बॅकवर बसला, म्हणजे कॅमलच्या पाठीवर बसला. अँड द 2 friends क्रॉस्ड द रिव्हर, आणि दोघा मित्रांना काय केलं, क्रॉस्ड म्हणजे ओलांडणे, त्यांनी नदी ओलांडली. दे एट देअर फील इन द शुगर कॅन फील्ड्स. त्यांना काय केलं, मनसोक्त शुगर कॅन खाल्ले. शुगर कॅन मधील काय खाल्लं, शुगर कॅन फील्ड मधली शुगर कॅन खाल्ले म्हणजे ऊस खाल्ले. ओके, मग काय झालं, सडनली द जॅकल बिगॅन टू हाउल. मग अचानक का नाही जॅकल काय करू लागला, केकाटू लागला म्हणजे ओरडू लागला. म्हणजे कोला काय करू लागला, अचानक ओरडायला त्यानं सुरुवात केली. सेड द कॅमल. कॅमल काय म्हणाला, चुप बस. यू विल वेक द फार्मर. तू काय करशील, त्या शेतकऱ्याला उठवशील, असं कोण म्हणू लागला, कोण म्हणू लागला, कॅमल जॅकलला म्हणू लागला. बट द जॅकल वेंट ऑन हॉलिंग. शुअर इनफ द फार्मर्स अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. पण जॅकलनं त्याचं काही ऐकलं नाही. तो केकाटतच राहिला, तो ओरडतच राहिला. शुअर इनफ द फार्मर अँड हिज हेल्पर्स केम रनिंग टू द फील्ड. आणि नक्कीच मग खात्रीने कोण येणारच होतं, फार्मर येणारच होते. आणि त्याचे जे हेल्पर्स आहेत फार्मरचे, ते पळत कुठं आले, त्यांच्या शेताकडे आले, म्हणजे ज्यांचं शेत होतं ते. ओके, द नॉटी जॅकल स्लिप्ड अवे बट द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. मग काय झालं, नॉटी जॅकल जो होता, स्लिप्ड अवे, लांब जाऊन काय केलं त्यानं, तो लपून बसला, झोपून गेला, झोपायचं त्यानं नाटक केलं. द पुअर कॅमल कुड नॉट डू सो. पण पुअर कॅमल जो बिचारा कॅमल होता, त्याला तसं करता आलं का नाही. बघा पुढं काय झालं, द फार्मर बीट हिम अप अँड ब्रो हिम अवे. पण काय झालं, फार्मरनं कोणाला मारलं, कॅमलला खूप मारलं आणि त्याला तिथून दूर हाकलून दिलं. ओके, आता पुढे बघू काय झालं. द जॅकल वॉज वेटिंग फॉर द कॅमल ॲट द रिव्हर साइड. ही सेड, सॉरी ब्रदर, बट आय एम इन द हॅबिट ऑफ सिंगिंग आफ्टर अ गुड डिनर. आय होप यू डिडंट माइंड इट मच. जॅकल काय करू लागला, तिथं वेट करू लागला, कुठं, तर रिव्हरच्या साईडला, नदीच्या काठावर. जॅकल हे ना कॅमलची काय करू लागला, वाट बघू लागला. आणि मग तो काय म्हणला, ही सेड, सॉरी ब्रदर, माफ करा भावा मला, बट आय एम इन द हॅबिट, पण माझी ती सवयच आहे सिंगिंग, गाणं म्हणण्याची, आफ्टर अ गुड डिनर, चांगलं जेवण झालं की मला काय वाटतं की मोठ्यानं गाणं म्हणावं. आय होप यू डिडंट माइंड इट मच. पण मी अशी आशा करतो तू जास्त मनाला लावून घेतलं नशीन. डिडंट माइंड म्हणजे मनाला न लावून घेणे. पुढं बघा काय झालं, द कॅमल डिडंट से एनिथिंग. तेव्हा कॅमल काहीच बोलला नाही त्याला. बघा मग पुढं काय झालं बघा, ही लेट द जॅकल सीट ऑन हिज बॅक अँड एंटर द रिव्हर. त्यानं का नाही जॅकलला त्याच्या पाठीवर बसू दिलं आणि त्यानं नदीमध्ये एंट्री मारली, नदीमध्ये त्याने प्रवेश केला. नियर द मिडल ऑफ द रिव्हर द वॉटर वॉज व्हेरी डीप. जेव्हा तो नदीच्या मध्यभागी आला तेव्हा काय होतं, वॉटर कसं होतं, अगदी खोल होतं. डीप म्हणजे खोल होतं, पाणी कसं होतं, खोल होतं. देअर द कॅमल बिगॅन टू टेक डीप इन द रिव्हर. मग कॅमलनं काय केलं बघा, बिगॅन टू टेक अ डीप, मध्ये मोठ्यानं अशी उडी मारायला सुरुवात केली, डुबक्या मारायला सुरुवात केली किंवा बुडण्याचा प्रयत्न केला. द जॅकल वॉज फ्रायटेंड. जॅकल एकदम घाबरला. व्हॉट आर यू डुईंग यू सिली फिलो, आर यू ट्राइंग टू ड्रोन मी. तू काय वेडागिडा झालायस काय रे, तू मला काय बुडवण्याचा प्रयत्न करतोयस का, असं कोण म्हटलं. जॅकल म्हणला उंटाला, म्हणजे कॅमलला. मग नंतर बघा उंट काय म्हणाला, नो ब्रदर सेड द कॅमल. मग कॅमल काय बोलला की नो ब्रदर, नाही भावा, इट्स जस्ट दॅट आय एम इन द हॅबिट ऑफ टेकिंग अ डीप इन द रिव्हर आफ्टर अ गुड मील. जेव्हा मी पण छान जेवण करतो ना, तेव्हा मला पण काय एक मोठी उडी मध्ये मस्तपैकी बुडायला आवडतं. कुठं, तर नदीमध्ये. आय होप यू डोंट माइंड. मी अशी आशा करतो की तू जास्त मनावर घेणार नाही म्हणून. मग द नॉटी जॅकल लर्न्स हिज लेसन. ही नेव्हर ट्रबल्ड द कॅमल
अगेन. मग जो जॅकल होता त्याला त्याचा धडा, त्यानं त्याच्यातूनच एक धडा शिकला. मग त्यानं नंतर काय केलं, कधीच मग कॅमलला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला नाही. या गोष्टीवरून आपल्याला एकच आपल्याला बोध होतो. काय बोध होतो, की आपण उगच विनाकारण कोणाचीही थट्टा मस्करी करायची नाही. करायची पण लिमिटमध्ये करायची. उगच कोणाला दुसऱ्यांना अडचणीत आणण्या इतपत आपण कोणाचीही थट्टा मस्करी करायची नाही. जर तुम्ही तशी थट्टा मस्करी केली तर तीच वेळ परत तुमच्यावरही येऊ शकते. तर ही झाली ग्रँडप्पाची स्टोरी. आता बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. 4 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे, नाव पुट द फॉलोइंग पिक्चर्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. तर आपल्याला काय करायचं, हे जे पिक्चर्स दिलेले आहेत ते प्रॉपर सिक्वेन्स मध्ये आपल्याला लावायचे आहेत. तर बघा सिक्वेन्स आता ठरवायचा आहे, म्हणजे याला 1 2 3 4 5 असे नंबर द्यायचे. 1 2 3 4 5 असे नंबर द्यायचे आहेत. ह्या चित्राला आपल्याला सिक्वेन्स मध्ये लावायचं आहे. तर फर्स्ट नंबरला काय आहे बघा, फर्स्ट नंबरला होतो की त्या दोघांनी काय केलं होतं. फर्स्ट नंबरला हे बघा, द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द 2 फ्रेंड्स क्रॉस्ड द रिव्हर्स. 2 फ्रेंड्स म्हणजे 2 मित्रांनी रिव्हर काय केली होती, क्रॉस केली होती. तर आधी बघा इथं फर्स्ट काय आहे बघा, की ह्या दोघांचं इथं बोलणं चालू आहे. ही इकडं नदीच्या इकडच्या साईडला एका किनाऱ्याकडे उभी आहेत आणि इथं नदी आहे. नदीच्या दुसऱ्या साईडला काय आहे, शुगर कॅनचं फील्ड आहे. मग हे दोघं बोलतायत की आपल्याला तिकडे जायचंय. मग हे 1 नंबरला आहे, याला 1 नंबर द्यायचा तुम्ही. मग कॅमल काय करतात, कॅमल आणि जॅकल दोघं काय करतायत बघा, इथून नदी पार करून कुठं जात आहेत, ह्या फील्ड कडे जात आहेत. ह्यांच्या मागं झाडच दिसत आहे, फील्ड दिसते का नाही, शेत दिसते का नाही, म्हणून ह्याला 2 नंबर द्यायचा आपण. ह्याला 2 नंबर द्या. मग नंतर बघा हे कुठं आले बघा, हे 3 नंबरला शेतात आले, शेतात ऊस खायला आले. मग ह्याला 3 नंबर द्यायचं. मग नंतर 3 नंबरला ह्यांनी खाल्लं दोघांनी, हा इथं ओरडतोय. मग इथं नंतर कोण येतो, शेतकरी कॅमलला मारायला येतो, हे आपल्याला माहितीये. मग ह्याला किती नंबर द्यायचा आपण, 4 नंबर द्यायचं. आणि मग शेवटी मग परत इथं ह्यांच्या मागे शेत दिसते, पण हे परत आपल्या दुसऱ्या किनाऱ्याकडे येण्यासाठी दोघंही काय झालेले आहेत, नदीमध्ये उतरलेले. आणि कॅमल काय करतोय बघा, नदीमध्ये डुबक्या मारतोय. मग हे काय आहे, 5 नंबर. हा झाला आपला सिक्वेन्स. नंतरचं काय आहे बघा, तर लर्निंग अबाउट लँग्वेज. लर्निंग अबाउट लँग्वेज पाहायचे तर नाउन्स दिलेले आहे आपल्याला. नाउन्स म्हणजे काय, नामे. ह्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, नामे म्हणतो. नाउन्स म्हणजे नामे. जी नावं असतात त्याला आपण इंग्लिशमध्ये नाउन्स म्हणतो. रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड देन पुट देम इन द प्रॉपर रो इन द टेबल. तर आपल्याला हे नाउन्स आहेत, तर वेगवेगळे हे नाउन्सचे काय आहेत, हे प्रकार आहेत. पीपल, एनिमल, प्लेसेस, थिंग्स वी कॅन फील, CETC, थिंग्स वी कॅन नॉट टच, CETC. हे वेगवेगळे नामाचे प्रकार आहेत बघा. पीपल म्हणजे लोक, एनिमल्स म्हणजे प्राण्यांचे नावं, प्लेसेस म्हणजे ज्या जागा असतात त्यांना आपण काय नामे देतो, थिंग्स वी कॅन फील आपण जे फील करू शकतो किंवा पाहू शकतो त्यांना आपण कोणते नावे दिलेली आहेत. थिंग्स वी कॅन नॉट टच आणि CETC, वी कॅन फील C आणि कॅन नॉट टच C. हे तर मी आता लिहिलेलं आहे. तर ह्याच्यापैकी आपल्याला काय करायचे, हे जे आहेत सगळे नावं ते याच्यामध्ये जे बसतात ते लिहून काढायचे आहेत. तर मी डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे, तर तुम्ही बघा. पहिलं काय आहे, पीपल. पहिलं काय आहे, पीपल. तर पीपल मध्ये काय काय आहेत, माणसांची जी नावं असतात किंवा आपण माणसांना ज्या नावाने संबोधतो ते त्या कॅटेगरीमध्ये कोणकोणतं येतं, तर त्याच्यामध्ये बघा ग्रँडप्पा येतं, फ्रेंड्स, फार्मर, हेल्पर, ऍक्टर. याच्यामध्ये 2 ऍड करायचे आपल्याला जास्तीचे म्हणून पोलीस लिहिले मी, विद्या लिहिले, ऍक्टर लिहिले. ओके. आता सेकंड आहे ॲनिमल्स. ॲनिमल्स ह्या कॅटेगरीमध्ये म्हणजे प्राण्यांच्या कॅटेगरीमध्ये कोणते नाउन्स येतात, नाउन्स म्हणजे नामे. तर कॅमल, जॅकल, स्नेक, डॉग हे काय आहेत, ॲनिमल्स आहेत. प्लेसेस म्हणजे जे जागा जे असतात, वेगवेगळ्या जागा, त्यांना आपण कोणती नावे दिलेली आहेत किंवा नाउन्स दिलेले आहेत, तर ते त्याच्यामध्ये आपण बघूयात. विलेज, फॉर्म, फील्ड, टेम्पल, स्कूल. म्हणजे विलेज म्हणजे गाव, फॉर्म म्हणजे शेत, फील्ड म्हणजे पण शेत, टेम्पल म्हणजे काय, मंदिर, आणि स्कूल म्हणजे आपली शाळा. कॅन फील. कॅन फील म्हणजे काय, 4 नंबरचे कोणतं आहे बघा, तर थिंग्स.
थिंग्स वी कॅन फील, आपण ज्या फील करू शकतो. सी म्हणजे आपण बघू शकतो. त्या कोणत्या थिंग्स आहेत? वॉटर आपण फील करू शकतो, बघू शकतो. स्टिक आहे, स्टिक म्हणजे काठी. शुगर कॅन, ट्री आणि राईस. आता 5 नंबर बघा, थिंग्स वी कॅन नॉट टच सी, ज्यांना आपण हात नाही लावू शकत, टच करू शकत नाही किंवा आपण बघू शकत नाही, अशा कोणत्या गोष्टी. तर टाइम आहे, टाइमला आपण टच करू शकतो का? नाही. तर ट्रिक, ट्रीट, हॅबिट, हॅपीनेस, इयर आणि माइंड. माइंड म्हणजे मन, इयर म्हणजे हवा. हॅपीनेस ही एक आहे आपण ही आनंदी. हॅपीनेस म्हणजे काय? आनंद. हॅबिट म्हणजे सवय आणि ट्रिक म्हणजे काय? एखादी ट्रिक, चाल. ट्रीट म्हणजे मेजवानी आणि टाइम म्हणजे तर वेळ. हे झालं याचं आन्सर. तुम्हाला नाउन्स लक्षात आलं का? नाउन्स म्हणजे नावे. ओके. हे बघा आता, कॉपी अँड अप्रोप्रिएट लाईन ऑर लाईन फ्रॉम द स्टोरी फॉर इच ऑफ द पिक्चर्स अबाव. तर आपल्याला आपण ह्याला नंबर दिले आताच नंबर दिले का नाही. आता ह्याला आपल्याला बुकमध्ये, स्टोरीमध्ये ज्या काही लाईन आलेल्या आहेत ह्या चित्रांबद्दल, त्या लाईन आपल्याला ह्याला द्यायच्या आहेत. चला तर मग बघू 1 नंबरसाठी कोणती लाईन आहे ते बघू. तर 1 नंबरसाठी आपली ही लाईन आहे बघा. द जॅकल बिगॅन टू टेम हिम टू गो फॉर अ शुगर कॅन ट्रीट इन अ फार्मर्स फील्ड. बघा ह्या चित्रामध्ये काय दिसतंय? जॅकल काय करतोय? त्याला भुरळ घालण्याची प्रयत्न करतोय. जॅकल कोणाला? कॅमलला, की आपण शुगर कॅनच्या शेतामध्ये ट्रीट करायला जाऊयात. ओके. 2 नंबरचं बघा काय आहे. तर 2 नंबरच्या खाली तुम्हाला ही लाईन लिहायची आहे बघा. द जॅकल सॅट ऑन द कॅमल्स बॅक अँड द 2 फ्रेंड्स क्रॉस्ड द रिव्हर. दोघांनी, जॅकल कोणाच्या पाठीवर बसलाय? कॅमलच्या. आणि 2 मित्रांनी काय केलेली आहे? रिव्हर क्रॉस केलेली आहे. आता 3 नंबरचं बघा काय लाईन आहे. 3 नंबरची लाईन आहे बघा. सडनली द जॅकल बिगॅन टू हॉल. मग जॅकल काय करतोय? हॉल म्हणजे मध्येच केकाटायला तो लागतोय अचानक. आता 4 नंबरची लाईन बघा काय आहे. 4 नंबरच्या लाईन मध्ये, 4 नंबरच्या याच्यामध्ये काय दिसते बघा आता, की द फार्मर बीट हिम अँड ड्रॉ हिम अवे. द फार्मर बीट कोणाला करतोय? तर कॅमलला. आणि ड्रॉ हिम अवे तर त्याला हाकलून पण त्यानं दिलेला आहे. ह्या लाईन तुम्हाला ह्याच्या खाली लिहायच्या, मी तुम्हाला फक्त सांगतेय. ओके. तुम्हाला कॉपी करायच्या, कुठं कोणत्या लाईन त्या फक्त मी सांगतेय. 5 नंबरचं जे चित्र आहे त्याच्या तिची लाईन बघा आता. 5 नंबरचं हे चित्र आहे बघा. तर देअर द कॅमल बिगॅन टू टेक अ डीप इन द रिव्हर द जॅकल वॉज फ्रायटेंड. तर 5 नंबरच्या लाईन, 5 नंबरच्या चित्रामध्ये काय करतोय कॅमल? तर एक डीप उडी मारतोय. कशामध्ये? नदीमध्ये. आणि बुडण्याचा प्रयत्न करतोय. तर इथं आपल्याला दिसतंय की जॅकल जो आहे तो घाबरलेला आहे. तर ह्या सगळ्या लाईन तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं. आता पुढची ऍक्टिव्हिटी बघू. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा काय दिलेली आहे. युजिंग वर्ड्स इन द नेबरिंग बॉक्सेस. आता हे एकमेकांच्या शेजारी जे बॉक्स दिलेले आहेत तर त्याच्यातून आपल्याला काय करायचं? ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस. आपल्याला अर्थपूर्ण अशी वाक्य बनवायची आहे. ॲज यू कॅन, तुम्ही जेवढे बनवू शकता तेवढे. फॉर एक्झाम्पल, दे जम्प डाऊन. बघा आपल्याला काय करायचे? 4 कॉलम दिलेले आहेत. प्रत्येक ह्याच्यातला एक आपल्याला शब्द घ्यायचा आणि एक वाक्य तयार करायचं आहे. दे जम्प डाऊन याच्यातला एक घेतला बघा आपण. दे जम्प डाऊन, एक वाक्य तयार झालं. ओके. जेवढे मॅच होतात तेवढे घ्यायचे. 4 ह्याच्यातलेच घ्यावं असं काही नाहीये. 3 ह्याच्यातले झाले तर 3 ह्याच्यातले घ्यायचे. हॅज शी सॉल्व पझल. हे बघा हॅज घेतले. हॅज शी सॉल्व पझल. ती कोडी सोडू शकली आहे का? यू कॅन डू इट. हे बघा यू घेतले. ह्याच्यामध्ये काय आहे बघा? यू आहे. यू कॅन. डू कुठं आहे? डू इट. ओके. तर इथं सगळे काय आहे दिलेले आहेत? डीड, डज, डू. हे बघा डीड, डज, डू, कॅन, विल, हॅव, हॅज. हे सगळे काय आहेत? हे सहाय्यकारी क्रियापदे आहेत. फर्स्ट कॉलम मध्ये सहाय्यकारी म्हणजे हेल्पिंग वर्ब दिलेले आहेत. सेकंड मध्ये बघा काय दिलेलं आहे? दे, आय, इट, यू, ही, शी, वी. हे सगळे काय आहेत? तुम्हाला सगळे प्रोनाउन्स दिलेले आहेत. म्हणजे हे सर्व नामे आहेत. आपण आधी काय बघितलं ऍक्टिव्हिटीमध्ये? ते नाउन्स होते, नामे होते. आता हे काय आहेत? नावाच्या जागी जे यूज करतात त्याला प्रोनाउन म्हणतात. हे सगळे प्रोनाउन्स आहेत. ओके. जम्प, लिव्ह, राईड, वेक, सिंग, रीड, सॉल्व. हे काय आहेत? मुख्य क्रियापद आहेत हे सगळे. आणि हे काय? डाऊन, अवे, अप, हार्ड, सॉफ्टली, बुक्स, पझल. हे वाक्यातलं जे उरलेलं असतं,
उरलेले शब्द असतात ते उरलेले हे शब्द आहेत किंवा ऑब्जेक्ट आहेत. हे याला आपण ऑब्जेक्ट सुद्धा असं म्हणू शकतो. ओके, तर ह्यांचा यूज करून आपल्याला एक एक वाक्य तयार करायची. किमान तुम्हाला 5 वाक्य तयार करायची आहेत. तर आता मी 5 वाक्य लिहिलेले आहेत. तर इथं रिमेंबर काय, रिमेंबर द फर्स्ट लेटर ऑफ अ सेंटेन्स इज ऑलवेज कॅपिटल लेटर्स. युअर सेंटेन्स विल एंड विथ आयदर अ फुल स्टॉप ऑर अ क्वेश्चन मार्क. तर काय करायचे, फर्स्ट जे सेंटेन्स आहे त्याची सुरुवात आपल्याला कशी कॅपिटल लेटरनं करायची आहे आणि एंडिंग कशी करायची फुल स्टॉपनं किंवा क्वेश्चन मार्कनं करायची आहे. तर बघा हे 5 मी वाक्य तयार केले. विल यू सिंग सॉफ्टली. बघा विल घेतले मी, विल घेतलं काय सहाय्यकारी क्रियापद घेतला, क्वेश्चन तयार केलेला आहे मी एक. विल घेतलं, मग यू घेतलं, विल यू सिंग सॉफ्टली. तू छानपैकी गाणे म्हणू शकतेस का. मग दे ट्राईड हार्ड. बघा मग तर दे घेतलं मी, दे ट्राईड हार्ड. त्यांनी खूप कठीण प्रयत्न केले. त्यांनी म्हणजे याचा अर्थ इथं काय होतो की त्यांनी खूप प्रयत्न केले. कॅन आय रीड बुक्स. मी पुस्तक वाचू शकतो का. हॅव वी सॉल्व पझल्स. आपण ही कोडी सोडू शकलो आहोत का. डज ही वेकअप. तो उठतो का. ही 5 मी वाक्य तयार केली. तुम्ही ह्याच्यातून अजून बरेचशी वाक्य तयार करू शकता. तर तुम्हाला ती वाक्य आता तयार करायची आहेत. बघा आता शेवटचं काय दिलेलं आहे बघा. तर pronouns. Read the words in the second column of the sentence board. They are called pronouns. Pronouns are words that stand for nouns. They are used when we know what noun we are talking about. आपल्याला काय रीड द वर्ड्स इन द सेकंड कॉलम. सेकंड कॉलम मधले आपल्याला वर्ड्स वाचायचे आहेत. दे म्हणजे ते, आय म्हणजे मी, इट म्हणजे ते, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, वी म्हणजे आपण किंवा आम्ही. हे सगळे काय आहेत प्रोनाउन्स आहेत. आणि हे प्रोनाउन्स काय आहेत बघा. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट स्टँड्स फॉर नाउन्स. म्हणजे हे नामासाठी वापरतात, नामाच्या जागी वापरतात. दे आर युज्ड वेन वी नो व्हॉट नाउन्स वी आर टेकिंग अबाउट. हे कधी यूज करतात आपल्याला माहित आहे की ते कोणतं नाव आहे तेव्हा आपण हे प्रोनाउन्स वापरत असतो. ऑलरेडीच आपल्याला ती व्यक्ती वगैरे सगळं माहित असतं तेव्हा आपल्याला प्रोनाउन्स आपण वापरत असतो बोलताना. लिस्ट द इंग्लिश प्रोनाउन्स आय, वी, यू, ही, शी, इट, दे, one below the other. Write equivalent pronouns in your mother tongue. Against each compare them. Discuss what you notice. आता आपल्याला हे प्रोनाउन्स लिहायचे आणि ह्याच्या समोरच आपल्या मदर टंग मध्ये लिहायचं आहे की ह्याला आपण काय म्हणतो. तो दे म्हणजे ते, आय म्हणजे मी, इट म्हणजे ते, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, वी म्हणजे आम्ही. तर इथंच आपल्याला आपला हा आज जो धडा होता ग्रँडप्पा टेल्स स्टोरी हा इथं झालेला आहे. त्याचे पॉइंटर्स सुद्धा झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि जर तुम्हाला 6th स्टँडर्डचे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर 6th स्टँडर्ड स्टडी विथ निशा शहाणे जुजारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर 6th स्टँडर्डची प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळून जातील. आणि जर तुम्हाला प्रोनाउन, नाउन वगैरे सगळं डीपमध्ये शिकायचं असेल तर स्टडी विथ निशा शहाणे जुजारी या चॅनलवर स्पोकन इंग्लिश मी शिकवलेलं आहे. लर्न इंग्लिश थ्रो मराठी नावाची प्लेलिस्ट आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता. तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळून जातील. सो थँक्यू व्हेरी मच.